अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नादितो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सहजयति सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरेवतं सारासी नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषार हरधौला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपतु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यतकृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतम् वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पदे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकचे श्री रघुनंदन जय श्री राम जय श्री राम जय जय राम बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्न भिन्न चाच पडो एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्न भिन्न चाच पडो बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे कोण होईल तो ब्रह्मांड चाळक आपणची हाक देईल हाके कोण होईल तो ब्रह्मांड चाळक आपणची हाक देईल हाके बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे तुका म्हणे दिली चेतवून सुनी कौतुका वाचोनी नाही छळ तुका म्हणे दिली चेतवून सुनी कौतुका वाचोनी नाही छळ बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम
ओम श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग ओवी 150 ते 175। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ते दासो अवधारी जो जय परी तैसे न करीती प्राणिये वाया पुल्या हिती वानिये ते पोहता ती पानिये तळहाताचे नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे आणि मनी तरी आठवीजे थिल्ल रोध खाते हे ऐसे कासया करावे जे अमृती ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊनी कान सावे अमृता माझी तैसा फळ हे तुचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे जेत उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसा जोडे आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा तया निरूपमा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्धास्ता का निमावे साधनवरी परी हा बोल आघवा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेषे या जीवा न चोजवे गाम काजे योग माया पडळे हे झाले आहाती आंधळे मनोनी प्रकाशाशानी देह बळे न देखते माते यरवी मी नसे ऐशे काय वस्तू जात असे पाहे पाकवन जळरशे रहित आहे पवन कवनाते न शिवेची आकाशके न समायेची हे असो एकमेची विश्वी आहे येते भूते जिये अति तली तिये मीची होव निठेली आणि वर्तता ती जे तुली ती मीची का भविष्यमाने जियेही तिही मज जवळी तिही मज वेगळी नाही हा बोलची एरवी काही होय ना जाय का भविष्यमाने जियेही तिही मज वेगळी नाही हा बोलची एरवी काही होय ना जाय दोराची या सापाशी डोंबा बडिया नाग वाळा ऐसी संख्या न करवे कोणासी ते विभूताशी मित्यत्वे ऐसा मी पंडू सुता अनुशूत सदा सता या संसारे जो भूता तो आने बोले तरी त्याची आता थोडीशी गोटी सांगिजेल परियशी जेत अहंकार तनुशी वालभ पडिले तेत इच्छा हे कुमारी तेत इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची तारुण्याली
तेत द्वेषेशी मांडिले वराडेक तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला मग तो आज याने वाढविला अहंकारे तो धृतीस सदा प्रतिकुळू नियमाही नाग व्यसळू आशा रसे दोंदिलू झाला सांता असंतुष्टीची या मदिरा मत्त होवनी धनुर्धरा विषयांची ओरा विकृतीशी तेने भावशुद्धीची या वाठे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आवाटे अप्रवृत्तीचे तेने भूते भांबावली मनोनी संसाराची आडवा माझी पडिली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी ऐसे विकल्पाचे वायाने काठे देखोनी सनाने जे मती भ्रमाचे पासावने घेतीची नाम उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडुनी विकल्पाची आभाली महापातकांची सांडली आठवी जी मग पुण्याची धावा घेतली आणि माझी जवळीक पावले किंबहुना ते चुकले वाट वदेया यरवी तरी पारता जन्म मरणाची निमेकता ऐशिया प्रयत्नात असता विजयाची तया तो प्रयत्नुची एक वेळे मग समग्र परब्रह्मी फळे जया पिकलेल्या रसुगळे पूर्णतेचा तया तो प्रयत्नुची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकलेल्या रसुगळे पूर्णतेचा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 40 भाग 2। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। या लागी किल किल शब्द राम नामे अति शुद्ध वानरा परमाल्लाद सेतु बंद बांधावया पांडुरंगा करू प्रथम नमाना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पाय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे दे प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवन
तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उदारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 40व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमच्या गुरुवर्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. वानर मंडळी आपल्या मुखातून रामनामाची गर्जना करतात. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. कारण सेतुबंधन करण्याच्या कामासाठी सर्व वानर मंडळींना अतिशय उल्हास झालेला आहे, परम आल्हाद झालेला आहे असं नात्रया सांगू लागले. 5 कोटीची आहारी दक्षिण बाहुसी वानरी पर्वत देती नळाच्या करी तोरे करी अति शीघ्र. 5 कोटी एवढी वानर संख्या रांग धरून दक्षिण बाजूचे जे पर्वत आहेत ते पर्वत वानर आणू लागलेले आहेत आणि नळाच्या हातामध्ये देऊ लागलेले आहेत आणि नळाला म्हणतात ताबडतोब सेतू बंधन करा. वाम भाऊच्या सेतू प्रकारी 5 कोटी वानर हरी पर्वत वृक्ष देती गजरी तोरे करी अति शीघ्र. अतिशय जलद गतीनं डाव्या असणाऱ्या हाताच्या बाजूचे जे पर्वत आहेत वृक्ष आहेत ते आनंदानं 5 कोटी वानर रांगा धरून आणू लागलेले आहेत. सेतू बंधन बांधण्याच्या उल्हासामध्ये आनंदामध्ये ते कार्याला सुरुवात करत आहेत. नळे मांडिले शुद्ध शीळ 60 जनाती कुशळ नळाजवळी सर्व काळ सामग्री प्रबळ देता तिथे. नळानं आता सेतुबंधन करायच्या अगोदर आपल्याजवळ 60 जण असे ठेवलेले आहेत की अतिशय ते निष्णात आहेत, कुशल आहेत आणि नळाला मदत करण्याचं जे कमी पडेल जे लागेल ते साहित्य पुरवण्याचं काम हे 60 जण करतात. नळाची परम ख्याती सेतू बांधी दोही हाती तेथे विपरीत तेथे झाली विपरीत गती पर्वत बुडती समुद्री. नळ सेतू बंधनाला सुरुवात करतो. दोन्ही हातानं सेतू बांधायला सुरू झालेलं आहे पण तिथं थोडं विचित्र घडलं म्हणतात. ते जे पर्वत होते ते समुद्रामध्ये बुडू लागले. नळे लावली आहात पर्वत स्वये समुद्री बुडत तोही राहिला तटस्थ सेतू बंधनार्थ चालेना. नळानं त्या पर्वताला हात लावला सेतू बंधन करण्यासाठी लाईनीने ठेवण्याचा प्रयत्न केला की भला मोठा पर्वत सुद्धा समुद्रामध्ये बुडू लागला. जो जो पर्वत ठेवील तो तो गायब होऊ लागला. त्यावेळेस नळ सुद्धा काय करायचं काही नाही असं कसं व्हायला लागलं म्हणून तटस्थ राहिला. सेतुबंधनाचं कार्य आपल्या हातून करायचंय पण पर्वतच बुडायला लागले तर सेतुबंधनाची सुरुवातच होईना तर ते शेवटाला कसं जायचं. अशा प्रकारचा विचार नळ करू लागला. समुद्रे सांगितले येत नळाचे हाते पर्वत तरत शेकी त्याचे चिहाते बुडत दुःखाभिभूत सुग्रीव. समुद्र
रामरायाच्या भेटीला आला होता. त्यानं सांगितलं होतं की नळाच्या हातून सेतू बांधा. विश्वकर्म्याचा तो पुत्र आहे, त्याच्या हातून पाषाण दगड गोटे पर्वत तरतील. पण त्याच नळाला सेतू बांधायला लावलं आणि त्याच्या हातून पर्वत बुडायला लागले. त्यामुळे राजा सुग्रीवाला दुःख झालं. नळ हस्ते पर्वत बुडत हिंसला कपिनाथ. वृत्तांत श्रीरामाशी सांगत सेतू बंधनार्थ चाले नाम. नळाच्या हातून पर्वत बुडायला लागले. सुग्रीव नाराज झाला, रामरायाच्या जवळ आला आणि रामरायाला गारानं सांगू लागला. सेतू बंधन त्याची सुरुवातच काही होईना म्हणले. टाकेल तो पर्वत नळाच्या हातून बुडू लागला असं राजा सुग्रीव रामरायाला सांगू लागले. ऐकोनी वानराची मात हसीनला श्री रघुनाथ. सेतू बंधनाचा गुह्यार्थ सांगेल हनुमंत ते करा. रामरायानी राजा सुग्रीवाची वानर मंडळीची हकीकत ऐकली. रामरया थोडेसे हसले. सेतू बंधन कसं करायचं असतं, त्याचा गुह्य अर्थ काय आहे हे तुम्ही हनुमंतरायाला विचारा म्हणजे हनुमंतराय तुम्हाला निश्चित सांगेल. रामरयावरनं आपलीच बाजू रामरयाने आपल्यावरून काढून हनुमंताच्या दिशेनं फिरवली. म्हणजे आपल्या मुखातून आपला मोठेपणा आपण कसा सांगायचा, मग हनुमंत सांगेल. म्हणून हनुमंतरायाकडं रामरया ढकलून मोकळे झाले. सेतू बंधनाचा गुह्यार्थ सांगेल हनुमंत ते करा. कारण सेतू बंधन करत असताना अगोदर काय करायला पाहिजे या बाबतीत हनुमंतराया जे सांगेल त्याप्रमाणे तुम्ही केलं तर सेतू बंधन पूर्णत्वाला जाईल असं रामरायांनाच म्हणायचं आहे. हनुमान सांगे नळवर धोक्ती श्रीरामा पुढे त्यान चालती. जेवी खद्योत हरपती सूर्य दीप्ती प्रकाशे. हनुमंतराया सर्वांना बोलू लागले. हनुमंतराया म्हणतात, नळा तुला वरदान जरी असलं, तुला शाप जरी असला, काही जरी असेल तरी रामाजवळ असल्या गोष्टी चालत नाहीत. रात्रीमध्ये तुम्ही मोठी मरकुरी लावली म्हणले, मरकुरीचा प्रकाश किती असतो तर त्या मरकुरीकडे आपल्याला पाहवत नाही एवढा प्रकाश असतो. अहो ती मरकुरी एक मरकुरीची ट्यूब एवढी लहान कांडी असते, पण तिचा प्रकाश किती 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. सपाट जर भाग असेल आणि मरकुरी जर लावली भरपूर पाऊस प्रकाश पडतो. एवढंच नाही तर आकाशामध्ये चंद्र असेल, चांदण्या असतील, तारे असतील, यांचा पण प्रकाश रात्री किती असतो. पण हे कुठपर्यंत असतं म्हणले, जोपर्यंत पूर्व दिशेला तांबडं फुटत नाही आणि सूर्य उदयाला येत नाही तोपर्यंत या सगळ्यांची टिमटिम चालू असते. एकदा का सूर्य उदयाला आला की रात्री एवढी प्रकाशमान असणारी मरकुरी ती सुद्धा तेजहीन झाल्यासारखी वाटते. म्हणजे तिचं काही सूर्य उगवल्यानंतर तिचा काही प्रकाश जाणवतो का? नाही जाणवत. मग एक नाही तुम्ही हजारो लावा, नाही तर लाखो मरकुऱ्या लावा. आकाशामध्ये किती चांद तारे असतात, चंद्राचा प्रकाश किती आल्हाददायक वाटतो.
अहो कोट्यावधी चांदणी आहेत आकाशामध्ये, लाखो ग्रह म्हणजे लाखो असणारी नक्षत्र आहेत. आता मुख्य जरी 27 नक्षत्र असली तरी हे जे बाकीचं सगळं नक्षत्रांचं जे देण आहे त्या कोट्यावधी असणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशाला तोपर्यंत किंमत आहे जोपर्यंत सूर्य उगवत नाही. म्हणून हनुमंतराया म्हणतात, रामराया रूपी जर सूर्य इथं उगवलेला असेल तर बाकीच्याच तुमचं काहीच चालत नाही. कुणाचा मोठेपणा, कुणाचा शाप, कुणाचं वरदान, कुणाची किती कुवत आहे हे रामराया समोर काही चालत नाही. श्रीराम प्रतापा पुढे समुद्र काय से बापुडे, नळ केवळ ते किडे वरदोक्ती वेडे अभिमानग्रस्त. अरे श्रीरामाचा प्रताप त्याचं वर्णनच करता येत नाही, आगळा आणि वेगळा आहे. हनुमंतराया म्हणतात, कोण समुद्र, कुठला समुद्र, कसला समुद्र, काय सांगून गेला, लय किरकोळ आहे म्हणलं तो रामासमोर. त्यानं जरी सांगितलं असेल नळाकडून सेतू बांधा, योग्य असेल कदाचित ते, पण नळाच्या अंगामध्ये मी सेतू बांधेन हा जर मीपणा असेल आणि वरदाच्या वेडेपणामध्ये अभिमानाच्या नंदनवनात तो वावरत असेल तर तो वेडा आहे म्हणले. वेडा नुसता वेडा नाही तर त्याच्या अंगात अभिमानाचा किडा आहे म्हणले. आणि त्यामुळं तो भांबावून गेलेला आहे, वेडा पिसा झालेला आहे. रामरायाच्या प्रतापापुढं हे सगळं तुच्छ आहे, काही चालणार नाही. हनुमंतराया बोलतात, माझे निहाते तरती पाषाण, ऐसा नळासी वरद अभिमान, अभिमाने ते पर्वत निमग्न, सेतू बंधन चालेना. हनुमंतराया म्हणतात, नळाला एक मोठा गर्व आलेला आहे. आता मी सेतू बांधणार, माझ्या हातनं दगड तरणार आणि या सेतू बंधनाच्या कार्यामुळं सेतुबंधन पूर्ण झाल्यावर ही सगळी वानरं घेऊन आम्ही लंकेला जाणार, मग युद्ध करणार, राजा रावणाला मारणार, कुंभकर्णाला संपवणार, सीतामाऊलीची सोडवणूक करणार, लंकेमध्ये रामराज्याची गोडी उभा करणार. हे सगळं जे घडणार आहे ते मी पूल बांधल्यामुळं, मी सेतू बंधन केल्यामुळं घडणार आहे. हा एक फुगारा गर्वाचा ताटपणा या नळाकडे आलेला आहे म्हणले. आणि त्यामुळं अभिमानानं टाकेल तो पर्वत बुडायला लागलेला आहे. सेतुबंधन सुरुवातच नाही तर पूर्णत्वाला कसं जाणार. भगवंताजवळ अभिमान अजिबात चालत नाही. अभिमान कुणाजवळच कुणीच केलेला चालत नाही. अभिमानाचे तोंड काळे, बळे दावे अंधार, किंवा गर्वाचे घर खाली म्हणतात. अभिमान कोणासीच नस आहे, तो भगवंती कैशेनीस आहे. भगवान परमात्म्याला तर अभिमान अजिबात आवडत नाही. मेरू तो समान भार देवा म्हणतात. कसं, तिळाभर जरी होय अभिमान, तिळा एवढा जरी अभिमान कुणाकडे असला तर मेरू पर्वत एवढं ओझ भगवंताला होतं. त्याचा अभिमान कधी एकदा उलटून टाकीन, त्याचा गर्व कधी हरण करीन, ही भूमिका भगवान परमात्म्याची होते. आणि म्हणून या नळाच्या अंगामध्ये गर्वाचा फुगारा असल्यामुळं सेतुबंधनाचं कार्य सिद्धीला जाईना. हनुमंतराया बोलतात, अभिमान वसला ज्याचे माता, ते तव बुडाले तत्वता, युक्ती सांगेन मी आता, सेतुबंधनार्थ अतिशुद्ध. हनुमंतराया म्हणतात, ज्याच्या मस्तकी ह्या अभिमानाचं ओझ ज्यानं धारण केलेलं आहे ते या संसारामध्ये तरत नाहीत तर बुडून जातात. त्यांचं नामो निशान मिटून जातं. पण असू दे म्हणले,
मी एक युक्ती तुम्हाला सांगेन, जेणेकरून हा सेतुबंधनाचं हातामध्ये घेतलेलं कार्य सिद्धीला जाईल, असं अतिशय शुद्ध भावनेनं मी युक्ती सांगतो. हनुमंतराया बोलतात, पर्वतात वा वृक्ष पाषाण जासी लागे श्रीराम चरण, तयासी समुद्री घडे तरण सत्य जान सुग्रीवा. राजा सुग्रीवाला हनुमंतराया म्हणतात, राजेश्री सुग्रीवजी, पर्वत असू द्या, झाड असू द्या, पाषाण असू द्या, शिळा असू द्या, ज्याला पण रामरायाच्या चरणाचा पदस्पर्श होईल ते समुद्रामध्ये तरलं जातं, नाहीतरी बुडलं जातं. श्रीरामचरणीचे पर्वत तेची समुद्री तरत, तेची सेतु सिद्ध्यर्थ गुह्य हनुमंत बोलिला. ज्या पर्वताला रामरायाच्या पाऊलाचा स्पर्श झालेला आहे तो पर्वत समुद्रामध्ये बुडत नाही, तो तरला जातो. आणि त्यामुळं या सेतुबंधनाचं कार्य सिद्धीला जाईल. ज्या पर्वताकडे रामरायाचं आगमनच झालं नाही, रामरायाची कृपादृष्टी ज्या पर्वतावर झालेली नाही, ज्या परिसरात रामराया कधी अजून गेलेच नाही, तिकडचे जर तुम्ही पर्वत दक्षिणेकडचे आणायला लागला आणि सेतुबंधन करायला लागला तर ते कसे तरतील, ते बुडणारच ना, असं गुह्य हनुमंतराया राजा सुग्रीवजीला सांगू लागले. ऐकोनी हनुमंताचे वचन वानरा पावली जीवीची खूण, पुढती करावया सेतुबंधन हनुमंताचे चरण वंदिले. हनुमंतरायाच्या मुखातले शुद्ध भावार्थाचे परम अमृताचे वचनरूपी शब्द वानर मंडळींनी ऐकले. त्यांना जे समजायचं ते समजून गेले आणि पुढे सेतुबंधन करण्यासाठी पहिल्यांदा हनुमंतरायाचं दर्शन सर्व वानर मंडळी घेऊ लागले. लागताची चरण कमळा अहिल्या उदरली दुशिळा, श्रीरामपदी पर्वत शिळा समुद्र जळा सुखे तरती. सगळ्या वानरांची एक अवस्था निर्माण झाली. पहा ना, म्हटले पूर्वी हजारो वर्षे ती अहिल्या शापान शिळा होऊन पडली होती, पण रामरायाच्या चरणरजाचा महिमा, चरणरजाचा स्पर्श त्या शिळारूपी शापित अहिल्याला झाला आणि अशा प्रकारची जिच्या हातून पापकर्म घडलं, अशी दुशील असणारी, शील गमावून बसलेली ती शिळा सुद्धा पुन्हा अहिल्या झाली, म्हणजे तिचा उद्धार झाला. एवढं रामचरणाचं महत्व आहे. म्हणून ज्या असणाऱ्या पर्वताला रामरायांचा खरोखर स्पर्श झालेला आहे ते सुकान समुद्रामध्ये तरतील, समुद्र जळामध्ये ते बुडणार नाहीत, अशी सगळ्यांची एकच भूमिका झालेली आहे. श्रीरामचरणाचे महिमान अवघे ऐकोनी सावधान, उल्हासे सांगे वायुनंदन प्रताप पूर्ण हरिचरणी. भगवंताच्या चरणाचं महिमान फार आगळं आणि वेगळं आहे. भगवंताची लीला, भगवंताचा महिमा वानर सगळे ऐकत आहेत आणि उल्हासानं हनुमंतराया
हरिचरणाचं काय महत्व आहे, किती प्रताप आहे, हे वायुनंदन असणारे हनुमंत या सगळ्यांना सांगत आहेत. श्रीरामचरणीचे शिळा पर्वत समुद्री घालिता हनुमंत, त्या ते वानर दळ बुडवीत तरी ते तरत न बुडोनी. ज्या पर्वतावरून रामरया आलेले आहेत, चरण चालीनं चालत आलेले आहेत, ज्या पर्वतावर रामरयाचं बसणं उठणं झालेले आहे, चालणं झालेले आहे, ज्या पर्वताला रामरयाचा स्पर्श झालेला आहे, ज्या शिळेला रामरयाचा स्पर्श झालेला आहे, ती पर्वत ती शिळा वानर आणून पर्वतामध्ये आणून समुद्रामध्ये ठेवू लागलेले आहेत. आणि बळच वानर त्या शिळेला पर्वताला बुडवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. तरी ते पर्वत शिळा बुडत नाहीत, तरू लागलेले आहेत. एक एका पर्वतावरी बैसले वानर लक्षांतरी, तरी न बुडती समुद्री तारती सागरी वानराम. एक एक पर्वतावर लाखो लाखो वानर मुद्दाम हा पर्वत बुडतोय का पाहण्यासाठी वरती बसू लागलेले आहेत. लक्षावधी जरी वानर वरती बसले तरी पर्वत समुद्रामध्ये बुडेना झालेले आहे आणि सगळ्या वानरांना तारू लागलेले आहे. याचा अनुभव हनुमंतरायाच्या अमृत वचनातून वानर मंडळींना येऊ लागलेला आहे. स्वये बुडोनी आली का बुडवीती, ऐशी पाषाणाची जाती, तीही सागरी तरती आणि तारिती वानराम. दगडाचा मुख्य गुणधर्म कसा आहे म्हणले, पाण्यामध्ये टाकलं म्हटलं की तळाला जाणं म्हणजे बुडणं. बर दगड काय करतो, आपण तर बुडतो म्हणले. पण काही जण काय करतात म्हणले, ज्याला आत्महत्या करायची, ज्याला पाण्यामध्ये उडी टाकून मरायचंय, आपली त्या मरणातून सुटकाच व्हायला नको म्हणून काय करतात, आपल्या पोटाबरोबर भला मोठा दगड बांधतात आणि मग पाण्यामध्ये उडी मारतात. मग तो दगड काय करतो, आपण पण बुडतो आणि ज्यानं आपल्याला बांधून घेतले त्याला पण बुडवतो. म्हणजे आपण पण रसातळाला जातो आणि दुसऱ्याला पण अधपतनाला नेतो. हा दगडाचा गुणधर्म आहे. पण असे मोठमोठे पाषाण शिळा दगड पर्वत ते सुद्धा भगवंताच्या चरण स्पर्शामुळं तरू लागलेले आहेत. याचं नवल वानरांना वाटू लागलेलं आहे. नवे पाषाणाचा गुण, नवे समुद्राचे लक्षण, नवे ऋषीचे वरदान, श्रीरामचरण प्रताप. पाषाणाचा जो गुणधर्म आहे बुडणं, तो गुणधर्म सुद्धा बाजूला गेला. समुद्राचं लक्षण तेही बाजूला राहिलं. ऋषींचं वरदान वगैरे ते तर किरकोळ म्हणले. एवढा रामचरणाचा प्रताप आहे, रामचरणाचं महात्म्य आहे. अशा प्रकारे नात्रय सांगतात. श्रीरामचरणीचे पर्वत पुष्पप्राय उचलित, येर जडत वेजे डोलत, ते बुडत सागरी. रामरयाच्या चरणाच्या स्पर्शाचं एवढं महत्व सांगितलेलं आहे की ज्या पर्वताला रामरयाचा पदस्पर्श झाला, ज्या पर्वतावरून रामरया चालून आले, तो पर्वत जर वानर उचलायला गेली तर फुलासारखा सहज उचलायचे. त्याचं ओझ सुद्धा त्या वानरांना लागायचं नाही, सहज अगदी उचलायचे. पण ज्या पर्वताला रामरायाचा स्पर्श झाला नाही, ते वानरांना पर्वत उचलताना जड जायचे आणि जड पण जायचे. आणि ते जड जाणारे पर्वत समुद्रामध्ये आणून
टाकले की बुडायचे. पण ज्या पर्वताला रामरायाचा स्पर्श झाला ते फुलासारखे हलके पण लागायचे आणि समुद्रात टाकले की तरायचे. असं रामनामाचं रामचरणाचं महत्व आहे. श्रीरामचरणाचे महिमान सिद्धी पावे सेतू बंधन सोये हनुमंत सांगता जान पावली खून वन्न राम. रामरायाच्या चरणाचं महात्म्य मनामध्ये घेऊन जर तुम्ही सेतुबंधन केलं तर सेतुबंधन कार्य सिद्धीला जाईल असं हनुमंतरायांनी वानरांना सांगितलं. वानरांना ते पटलं. ऐकोनी हनुमंताचे वचन सुग्रीवे दिदले आलिंगन अंगद घाली लोटांगण वंदिले चरण वानरी. हनुमंतरायाच्या मुखातले रामरायाच्या चरणाचं महिमान सांगणारे अमृत वचन सर्व वानरांनी ऐकलं. राजा सुग्रीवाने हनुमंतरायाला कडकडून आलिंगन दिलं. अंगदानं तर पायावर लोटांगण हनुमंतरायाच्या घातलं. सगळी वानर रामरायाचं दर्शन घेऊ लागले. चरणाला वंदन करू लागले. हनुमंते विघ्नाचे निर्विघ्न हनुमंते सेतू बंधन हनुमंते भवाब्दी तरण अवघे जन वाणी ते. सगळेच म्हणू लागले हनुमंतराया कोणतेही विघ्न येऊ दे म्हणले त्या विघ्नाला निर्विघ्न करण्याची सामर्थ्य शक्ती हनुमंतामध्ये आहे. हे सेतुबंधन आपण निमित्ताला कारणीभूत आहोत पण हनुमंतामुळे सेतुबंधनाचं कार्य सिद्धीला जाणार आहे. या भवसागरातून सर्वांना तारून नेणारे तारू म्हणजेच हनुमंतराया आहेत. अवघे वानर बोलू लागले. सुग्रीव बोले संतोषन अगाध श्रीराम महिमान अति गुह्य गुप्त ज्ञान जाणे संपूर्ण हनुमंत. सुग्रीवाला आनंद झालेला आहे. आनंदानं सुग्रीव बोलू लागलेले आहे. अगाध अशा प्रकारच्या श्रीरामाच्या नामाचं श्रीरामाच्या चरणाचं श्रीरामाच्या प्रतापाचं जो महत्व जाणू शकतो तो म्हणजे हनुमंत आहे. याचं अतिशय गुह्य गुप्त ज्ञान फक्त एका एक हनुमंताला भक्त सख्या वायुनंदनाला माहिती आहे. तोच सर्व काही जाणू शकतो असं राजा सुग्रीव बोलू लागलेले आहे. करोनी हनुमंताची स्तुती सेतू बांधावया पुढती वानर चालिले शीघ्र गती भुवकार करीती श्रीराम नामे. हनुमंतरायाची सर्व वानरांनी स्तुती केली आणि स्तुती करून सेतू वंदनाच्या कार्याला सगळे वानर निघत असताना सर्व वानर भुभुकार करू लागली. जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान. कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम राम राम. जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान. कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम राम राम. जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान. राम लक्ष्मणा सीता माये वनवास आले कैकई पाये. राम लक्ष्मणा सीता माये
वनवास आले कैकई पायी वनवास आले कैकई पायी वनवास आले कैकई पायी कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम 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 जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान भरत शत्रुघ्न जटायु पाखरो भरत शत्रुघ्न जटायु पाखरो जटायुने सांगितले खून भरत शत्रुघ्न जटायु पाखरो जटायुने सांगितले खून जटायुने सांगितली खून जटायुने सांगितली खून कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम 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 जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान कोणी पाहिला का राजा राम 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 जय श्री राम जय हनुमान नळ नीळ जांबवंत पुढे उभा हनुमंत नळ नीळ जांबवंत पुढे उभा हनुमंत पुढे उभा हनुमंत पुढे उभा हनुमंत कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम 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 जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम 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 जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान एका जनार्दनी पतित पावन एका जनार्दनी पतित पावन केले भावार्थ रामायण केले भावार्थ रामायण केले भावार्थ रामायण केले भावार्थ रामायण कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान कोणी पाहिला का राजा राम 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 कोणी पाहिला का राजा राम 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 जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान सुग्रीव सांगे स्वय गरजोना पूर्व पश्चिम दिशा दक्षिण तेथील बुडती पाषाण
ते आपण नावे. सुग्रीवानं गर्जना करून सर्व वानरसेनेला सांगितलं, पूर्वेकडचं, पश्चिमेकडचं आणि दक्षिणेकडचं, हिकडचं पर्वत, पाषाण, दगड, गोटे, झाड काही घेऊन यायचं नाही. कारण तिकडच्या तिन्ही दिशेच्या पाषाणाला, पर्वताला रामरयाचा पदस्पर्श झालेला नाही आणि त्यामुळं ते पाषाण बुडतात. म्हणून तिकडची आपण आणू नये अशी सक्त सूचना राजा सुग्रीवानं गर्जना करून सर्वांना दिली. उत्तरेचे जे पर्वत त्याची आणावे सेतू बंधार्थ, ऐसा ऐकोनी यथार्थ वानर समस्त चालिले. उत्तर दिशेकडचे जेवढे जेवढे पर्वत आहेत तेवढे सर्व पर्वत, पाषाण, शिळा सेतुबंधनासाठी घेऊन यावं अशी सूचना राजा सुग्रीवानं केल्यानंतर सगळ्यांनी राजा सुग्रीवाची सूचना ऐकून घेतली आणि समस्त वानर पर्वत आणण्यासाठी, शिळा पाषाण आणण्यासाठी चालिले. उत्तरेचे जे पर्वत वृक्ष पाषाण शिळा समस्त, श्रीराम पायाती पुनिता सेतू बंधा ते शीघ्र आणा. राजा सुग्रीव म्हणतो, उत्तरेकडचे जे जे पर्वत आहेत, वृक्ष आहेत, पाषाण आहेत, शिळा आहेत, रामरयाच्या चरणांना अतिशय पुण्यशील झालेले आहेत, पावन झालेले आहेत, पवित्र झालेले आहेत. सेतू बंधनासाठी ते तुम्ही ताबडतोब आणा. जैसे आकाशी विकृती टोळ तैसे चालिले वानर दळ, सेतू बंधनार्थ सकळ प्रतापी प्रबळ चालिले. ज्याप्रमाणे आकाशातून पक्ष्यांचे थवेच्या थवे जावेत तशा प्रकारे वानर सगळे निघालेले सेतुबंधनाच्या कार्यासाठी. प्रतापी प्रबळ असणारे वानर मंडळी पर्वत पाषाण आणण्यासाठी चाललेली आहेत. गगनी नक्षत्रे पै थोडी तैस्या वानरांच्या कोडी, सेतुबंधनाची तातडी कपी कडाळी चालिले. गर्जना करत, भूमुकार देत, जय श्रीराम जय हनुमान करत सगळी वानर मंडळी, कोट्यावधी वानर मंडळी आहेत म्हणले. आकाशातली नक्षत्र पाहिली तर ते सुद्धा या वानराच्या संख्येपुढे थोडी होतील, अपुरी पडतील. एवढी सगळी वानर मंडळी मोठ्या असणाऱ्या गर्जना करत आवाजामध्ये, कडाडामध्ये सेतुबंधन तातडीनं करण्यासाठी, पर्वत आणण्यासाठी निघालेले आहेत. सेतू बांधावया सत्वर हवे अहम पूर्व, वानरी घेऊन या धाव आणि ती सर्व गिरीवर. सेतुबंधनाचं कार्य करण्यासाठी मी पुढे जातो की तू पुढे जातो, मी अगोदर पर्वत घेऊन येतो की तो पर्वत घेऊन येतो, अशा प्रकारे सगळ्या वानरामध्ये, कोट्यावधी वानरामध्ये होड लागलेली आहे, वडा चढ लागलेली आहे आणि चढा होडीनं सगळे एकाच्या पुढे एक धावू लागलेले आहेत, धाव घेऊ लागलेले आहेत आणि पर्वत आणण्यासाठी निघालेले आहेत. वानर अति बळे समर्थ समूळ उपडून या पर्वत, घेऊन येती सेतुबंधार्थ कैसे शोभत ते ऐका. वानर अतिशय बळवंत आहेत, प्रतापवंत आहेत, ताकदवंत आहेत. अख्खा पर्वत उपडायचा, तो उचलायचा आणि सेतुबंधनाच्या कार्यासाठी घेऊन येत असताना वानर मंडळी शोभून दिसू लागलेली आहे. आता कशी दिसू लागलेली आहेत, कशी पर्वत उचलून आणू लागलेली आहेत, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थम, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभ नारायणा,
जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशाम सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या अक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सुगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।